Friends, now let us start a new topic of our 10th standard, section 1, that is heat. As we have already decided that we should continue the 5th topic of section 1, which is related with the physics. And in that series, the important topic, that is heat, which is to be discussed today. Ushnata. In this heat chapter, we are going to discuss about the heat, temperature, types of the transfer of heat, then latent heat of fusion, latent heat of vaporization, anomalous behavior of water, everything. Very interesting topic, which is generally related with our day-to-day life. In that, we will start from the first concept, that is heat and temperature. हे दोन शब्द आपल्याला साधारणतः सारखे वाटतात. ऍक्च्युअली या दोन शब्दांमध्ये फरक काय? हीट इज द क्वांटिटी ऑफ एनर्जी which is present inside any object, and what is temperature? It is the gradient which can give us an idea that what is the level of that heat, what is the level of the energy. एखाद्या वस्तूमध्ये किती एनर्जी बनवून ठेवलेली आहे ती एनर्जी हीटच्या स्वरूपात सांगितली जाते, आणि ही हीट कोणत्या लेवलला आहे ते आपण टेम्परेचरच्या साइडला. सपोज माय बॉडी इज हॅव्हिंग सर्टन अमाउंट ऑफ हीट. that amount of heat is given in the calories, kilocalorie or calorie, whatever it may be. The heat generally given in what? Kilocalorie or calorie, whatever it may be. But the onset of that heat or the measure of that heat is given in the temperature, that is given as 37 degrees Celsius or 38 degrees Celsius, etc. याचा अर्थ उष्णता म्हणजे काय? एखाद्या वस्तूने धारण केलेली ऊर्जा किंवा त्या धारण केलेल्या ऊर्जेचं एकूण प्रभाव. And temperature म्हणजे काय? It is a gradient which is giving us the idea that how the substance is hot or how the substance is cool. एखादा पदार्थ किती गरम आहे किंवा किती थंड आहे. अर्थातच कोणाच्या तरी तुलनेमध्ये आपल्या शरीराचं तापमान 37 अंश सेल्सिअस असतं तर उकळणारं पाणी आपल्याला गरम लागतं आणि आईस आपल्याला थंड लागतं, कारण आईसचं टेम्परेचर आपल्यापेक्षा कमी, उकळणाऱ्या पाण्याचं टेम्परेचर आपल्या शरीरापेक्षा जास्त आहे. सो व्हॉट इज टेम्परेचर? टेम्परेचर इज द ग्रेडियंट which can give us only how the object is hot or cool. And what is heat? It is the amount of energy contained in that given object. एखाद्या पदार्थात एकूण उष्णता किती आहे त्याचं जे प्रमाण आहे त्याला आपण हीट मध्ये मोजतो. दॅट इज गिवन इन किलो कॅलरी और कॅलरी. नाउ प्रोसीड फर्दर. व्हॉट आर द टाइप्स ऑफ हीट ट्रान्सफर? उष्णतेचं स्थानांतरण होत असतं. जसं मागच्या चॅप्टरमध्ये आपण विजेचं स्थानांतरण बघितलं, करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण हाऊ द इलेक्ट्रिक करंट ट्रान्सफर्स हा भाग बघितला. देयर इज अ पोटेन्शियल डिफरन्स अँड अकॉर्डिंग टू दॅट पोटेन्शियल डिफरन्स इलेक्ट्रिक करंट इज ट्रान्सफर्ड. आता इथे सुद्धा पोटेन्शियल डिफरन्स पाहिजे, पण तो कशाचा? हीटचा. गरम वस्तू नेहमी उष्णता गमावते आणि थंड वस्तू नेहमी उष्णता कमावते. ही जी उष्णता गमावण्याची किंवा कमावण्याची प्रक्रिया आहे त्याला आपण काय म्हणतो? इट इज हीट ट्रान्सफर. याला उष्णतेचं स्थानांतरण म्हणतात. हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम वन प्लेस टू द अदर. सो व्हॉट आर द वेज ऑफ हीट ट्रान्सफर? उष्णता कोणकोणत्या रूपात किंवा कोणकोणत्या प्रकारे स्थानांतरित केली जाते? सर्वात पहिला प्रकार आहे कंडक्शन. याला मराठीमध्ये वहन असं म्हणतात. इट टेक्स प्लेस इन मेटल्स ओनली. धातूंमध्ये वहन होतं. कसं होतं? मी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवतो. समजा आपल्याकडे अशी धातूची सळई आहे किंवा एखादा तुकडा आहे आणि आपण या तुकड्याला इथे सुद्धा उष्णता द्यायला सुरुवात केली. सपोज दिस इज द पॉइंट ऍट विच वी आर गिव्हिंग हीट. तर आता नेमकं काय होतं? द ॲटम्स विच आर प्रेझेंट इनसाइड दॅट मेटल कंडक्टर, हाऊ दे ट्रान्सफर द एनर्जी. सी, सुरुवातीला काय होतं? हा पहिला अणू, हा पहिला अणू उष्णता कमावतो. इट विल रिसीव एनर्जी, इट विल रिसीव हीट. सो व्हॉट विल हॅपन? द हीट or the amount of energy increases. This atom gives its extra energy to the second atom. म्हणजे हा पहिला गरम झालेला अणू आपली ज्यादा उष्णता पुढच्याला देतो.
पुढचा अणू त्याची जादा उष्णता त्याच्या पुढच्याला देतो, त्याच्या पुढचा अणू त्याची जादा उष्णता त्याच्या पुढच्याला देतो आणि हीट इज ट्रान्सफर्ड. म्हणजे आपण सळईला या प्रकारे दाखवायला सुरुवात केली तर हळूहळू सळई अशी गरम 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 होत जाते. तुम्ही असं कधी बघितलंय का सळईला आपण इथे गरम करतो आणि डायरेक्ट शेवटच्या टोक गरम झालेली दिसते, असं कधी होतंय का? होत नाही. हिअर द हीट इज ट्रान्सफर्ड फ्रॉम ॲटम टू ॲटम. दिस मेथड ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज नोन ॲज कंडक्शन, याला वहन म्हणतात. द सेकंड टाइप ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज कन्व्हेक्शन, याला आपण अभिसरण म्हणतो. It generally takes place in liquids as well as gases or air. अभिसरण कशाला म्हणायचं हे पण करून दाखवतो. समजा तुम्ही एका बीकर मध्ये पाणी घेतलं, वॉटर इज देयर, इट इज केप्ट ऑन अ ट्रायपॉड and suppose now this water is heated by a burner. आता काय होतं, the atoms which are present at the bottom level, पाण्याचे खालचे रेणू उष्णता ग्रहण करतात, ते वर जातात. जाताना कोणाला उष्णता देत नाही, ते वर जातात. का वर जातात? देअर डेन्सिटी इज डिक्रीजिंग. ॲज द डेन्सिटी इज डिक्रीजिंग दे आर गोइंग इन द अपर लेयर अँड द मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन द अपर लेयर विच आर इन हायर डेन्सिटी आर गोइंग डाऊन. म्हणजे पाण्यात असं या पद्धतीने उष्णतेचं स्थानांतरण होतं, याला कन्व्हेक्शन किंवा अभिसरण म्हणतात. In liquids and in gases, generally the heat is transferred in the form of convection. While in the solids, the heat is transferred in the type of conduction. Metals मध्ये वहन होतं, द्रवामध्ये किंवा वायूमध्ये अभिसरण कन्व्हेक्शन होतं. And the last one is radiation. रेडिएशनचं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो. हिवाळ्यामध्ये कधी शेकोटी पेटवलेली आपल्या समोर आणि आपण शेकोटीपासून दूर आहोत. आपला आणि शेकोटीमध्ये काही विशेष असा कॉन्टॅक्ट नाही आहे, तर फक्त एअरचा कॉन्टॅक्ट आहे, हवेचा कॉन्टॅक्ट आहे. अशा वेळेला त्या शेकोटीची ऊब आपल्याला लागते. इट इज नोन ॲज व्हॉट रेडिएशन. द ट्रान्सफर ऑफ हीट इन द प्रेझेन्स ऑफ एअर. बघा दोन शब्द लक्षात ठेवा, इन द प्रेझेन्स ऑफ एअर और इन अब्सेन्स ऑफ एअर सुद्धा. अब्सेन्स ऑफ एअर उदाहरणार्थ सूर्यापासून सुद्धा उष्णता आपल्यापर्यंत येते, पण सूर्यापासून आपल्यापर्यंत उष्णता येताना मध्ये निर्वात पोकळी आहे, बरीचशी निर्वात पोकळी आहे, तिथे कुठल्याही प्रकारचं वायू नाही आहे, हवा नाही आहे, तरीही उष्णता येते. हे जे उष्णतेचं स्थानांतरण आहे, दिस टाइप ऑफ ट्रान्सफर ऑफ हीट इज नोन ॲज व्हॉट रेडिएशन. व्हॉट इज रेडिएशन? इट इज द ट्रान्सफर ऑफ हीट इन एअर और इन अब्सेन्स ऑफ एअर. द हीट इज ट्रान्सफर. तवा गरम झालाय का नाही? आपली आई पोळ्या भाकरी करताना तवा गरम झालाय का नाही कसं बघते? तव्यावर फक्त हात वर ठेवते, तिला हाताला जर जळा बसू लागली समजतं की तवा गरम झालाय, ती तव्याला असं चटकन हात लावत नाही. दिस इज व्हॉट रेडिएशन. कुठल्याही गरम वस्तूच्या जवळ आपण असलो तर थोड्या वेळाने आपल्याला त्याची ऊब जाणवते. दिस इज कॉल्ड रेडिएशन. सो दीज आर थ्री टाइप्स बाय विच द हीट इज ट्रान्सफर्ड. नाउ वी हैव टू स्टार्ट आवर मेन पार्ट. What happens whenever a solid is heated? Whether the temperature increases, whether the temperature decreases, whether it remains constant, etc. According to that, we are discussing about an important aspect, that is specific latent heat of fusion, specific latent heat of vaporization. एक सोपा प्रयोग आपल्याला बघायचा आहे. या सोप्या प्रयोगामध्ये तुम्हाला पदार्थाला उष्णता दिल्यानंतर पदार्थाच्या बाबतीत काय काय घडतं ते बघायचं आहे. See here, a simple experiment. A beaker is there which is containing ice cubes. In that ice cube, a thermometer is fixed. These ice cubes, along with the beaker, they are kept on a tripod stand. And in that tripod stand, we have fixed a burner. साधारण आपल्या प्रयोगाची रचना अशी आहे. एका स्टँडला एक थर्मामीटर फिक्स केलेला आहे. त्यानंतर एका बीकरमध्ये आईसचे बर्फाचे तुकड्या टाकलेले आहेत. हे बीकर एका ट्रायपॉड स्टँडवर ठेवले, त्याच्या खाली बर्नर आहे. आता काय करा, स्टार्ट द बर्नर आणि हीट द्या. सुरुवातीला तुम्ही काय करा, बर्नरने उष्णता देण्याच्या अगोदर या संपूर्ण आईसचं टेम्परेचर थर्मामीटरने मोजले असेल, इट इज 0, हे इथे असेल.
At 0 time, it is 0. Then start your stopwatch. आता आपण काय केलंय, या ठिकाणी आईस मध्ये थर्मामीटर बुडवून ठेवलेला आहे. बर्नर चालू करण्यापूर्वी बीकर मधल्या आईसचं टेम्परेचर आपण मोजलं. इट वॉज 0 at 0 टाइम. 0 मिनिटाला या आईसचं टेम्परेचर 0 होतं. नाउ स्टार्ट रीडिंग and now start counting the temperature also. बर्नर चालू करा, वेळ चालू करा घड्याळाची, आणि वेळेप्रमाणे थर्मामीटर मध्ये काही टेम्परेचर मध्ये बदल होतो का ते पहा. तुमच्या असं लक्षात येईल, पहिले 10 सेकंद झाले नो टेम्परेचर चेंजिंग, 20 सेकंद झाले काही तापमानात बदल होत नाही, 1 मिनिट झाला काही पण तापमानात बदल होत नाही, 2 मिनिट झाले काही पण तापमानात बदल होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होऊ लागला आता इथे, वी आर गिव्हिंग द हीट बट द टेम्परेचर इज नॉट इक्वलिंग. आपण उष्णता देतो पण इथं उष्णतेचं तापमानामध्ये रूपांतर होते, तापमान वाढलेलं दिसत नाही आपल्याला. मग ही ऊर्जा जाते कुठे, कधी दिसते आपल्याला ही ऊर्जा, किंवा कोणत्या वेळेला जाणवतं आपल्याला हे. एक क्षण असा येतो की त्यावेळेला या बीकरमधला संपूर्ण आईस मेल्ट होतो. ज्या क्षणाला या बीकरमधला संपूर्ण आईस मेल्ट होईल त्या क्षणाला टेम्परेचर स्टार्ट करायचं. सपोज वी थिंक दॅट at time interval 4 minutes the entire ice is melted. समजा तुमच्या घड्याळामध्ये 4 मिनिटं झाले, त्या 4 मिनिटांमध्ये त्याचा पूर्ण आईस मेल्ट झाला. आता मात्र थर्मामीटर मध्ये 0 च्या ऐवजी टेम्परेचर वाढू लागतं. इट मे बी 1 डिग्री, 2 डिग्री, 10 डिग्री, 20 डिग्री एक्सेट्रा. म्हणजे याचा अर्थ काय झाला, इन द रेंज बिटवीन 0 to 4 minutes दो वी आर गिवन हीट, आपण या बर्फाला उष्णता दिली पण ती दिसत नाही. याचा अर्थ बर्फ ती उष्णता खातो पण जाणवत नाही. खातो हा शब्द यासाठी म्हणाला मी की तुम्हाला ते जाणवत नाही, बट द टेम्परेचर इज गिवन, द हीट इज गिवन टू दॅट आईस अँड द आईस इज ऍब्झॉर्बिंग दॅट हीट. मग ही ऍब्झॉर्ब केलेली हीट कशासाठी वापरण्यात आली, ही उष्णता आता आईस मधल्या रेणूंना लांब करण्यासाठी, त्यांना द्रवात रूपांतरित करण्यासाठी वापरली जाते. द अमाउंट ऑफ हीट विच इज गिवन बाय द बर्नर इज नाउ यूज्ड फॉर कन्वर्टिंग दैट आइस इनटू वाटर. दिस हीट इज नोन एज व्हाट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आपण पहिला पूर्ण प्रयोग होऊ, त्यानंतर मग दोन्ही व्याख्या करू. बघा काय केलं आपण, एका फ्लास्कमध्ये आईस घेतला, त्या आईसचं सुरुवातीचं टेम्परेचर होतं दॅट वॉज 0. 0 मिनिटाला 0 टेम्परेचर होतं. देन बर्नर वॉज स्टार्टेड, देन द हीट वॉज गिवन. 0 मिनिटापासून मग 10 सेकंद, 20 सेकंद, 30 सेकंद, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट आपण टेम्परेचर मोजू लागलो. टेम्परेचर नॉट चेंजिंग एट ऑल. फक्त आपल्याला एवढं दिसायलंय की याच्यातले आईस हळूहळू हळू वितळायला लागला. संपूर्ण आईस वितळेपर्यंत, याच्यातला संपूर्ण आईस वितळेपर्यंत त्याचं टेम्परेचर अजिबात वाढलं नाही. See, the graphical representation is given here. Time is plotted against temperature. तुम्हाला या ठिकाणी ग्राफचं एवढं नेचर दिसतंय A पासून B पर्यंत. या A पासून B पर्यंत नेचर बघताना तुम्ही बघा 0 मिनिट, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट, 4 मिनिट, नो टेम्परेचर वॉज इन्क्रीजिंग दो द हीट वॉज गिवन. उष्णता देऊन सुद्धा इथे टेम्परेचर वाढलं नाही. याचा अर्थ काय झाला, द हीट इज ऍब्सॉर्ब्ड बाय द सबस्टन्स टू कन्वर्ट इट फ्रॉम सॉलिड टू लिक्विड. स्थायीतून द्रवात रूपांतरित होण्यासाठी उष्णता घेतली गेली, ती दिसत नाही, ती टेम्परेचरच्या रूपात दिसत नाही, पण ती उष्णता घेतली गेली. दॅट इज कॉल्ड व्हॉट, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. मी नंतर व्याख्या सांगेन तुम्हाला. आता पुढे समजूया आपण. चौथ्या मिनिटाला काय झालं, द एंटायर आईस वॉज मेल्टेड. नाउ द टेम्परेचर स्टार्ट्स रायझिंग. आता उष्णता दिल्याने पाण्याचं तापमान वाढू लागलं. किती वाढतं, 1 होतं, 2 होतं, 3 होतं, 4 होतं, 5 होतं, 10 होतं, 20 होतं, 25 होतं. इट मे बी 50, इट मे बी 60, 80 डिग्री, अप टू 100 डिग्री सेल्सियस इट राइजेस. सी, दिस इज द पोर्शन B to C. हा B ते C हा पोर्शन, हा बघा स्टेडी राईज. आता काय लागले, 4 मिनिट, 5 मिनिट, 6 मिनिट, 7 मिनिट, 8 मिनिट, परत 9 मिनिट. 9 मिनिटापर्यंत इथल्या पूर्ण पाण्याचं टेम्परेचर वाढत 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 गेलं.
किती झालं आहे? इट इज नाउ बिकमिंग 100 डिग्री सेल्सिअस. ज्या क्षणी पाण्याचं टेम्परेचर 100 झालं, वन्स अगेन द थर्मामीटर स्टॉप्स. द टेम्परेचर इज नाउ कॉन्स्टंट. दो यू आर गिव्हिंग द हीट, तुम्ही अजून उष्णता देता, पण आता मात्र टेम्परेचर स्टॉप झालं 100. त्यानंतर 10व्या मिनिटाला पण 100, 11व्या मिनिटाला पण 100, 12व्या मिनिटाला पण 100, 13व्या मिनिटाला पण 100. आता काय व्हायला लागलंय? नाउ द वॉटर इज कन्वर्टिंग इनटू वेपर. आता पाण्याचं रूपांतरण वाफेत होऊ लागले. वन्स अगेन द हीट इज अब्सॉर्ब्ड बट द टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. या संपूर्ण प्रयोगात दोनदा असं झालं की आपण उष्णता देऊन सुद्धा टेम्परेचर राईज झालं नाही. एक पोर्शन हा, दिस पोर्शन इज नोन एज व्हॉट? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. एक पोर्शन हा, दिस इज व्हॉट? इट इज अ स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. पहिलं फ्युजनची व्याख्या आपण बघू. स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. व्हॉट इज द डेफिनेशन? The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of the solid. Unit म्हणजे एकक, 1 ग्रॅम, 1 किलोग्रॅम वगैरे वगैरे. one unit. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of the solid to convert it into liquid phase. एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे एका स्थिर तापमानाला स्थायूतून द्रवात रूपांतरित होण्यासाठी, मी खूप सोपी करून व्याख्या सांगतोय मुलांना. एकक वस्तुमानाच्या स्थायूचे एका स्थिर तापमानाला स्थायूतून द्रवात रूपांतर होण्यासाठी जेवढी उष्णता ग्रहण केली जाते, जेवढी उष्णता ऍब्सॉर्ब केली जाते, त्याला आपण काय म्हणतो? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. इट इज द अमाउंट ऑफ हीट absorbed by unit mass of a solid at constant temperature to convert it from solid to liquid phase is called as specific latent heat of fusion. इथे एकक वस्तुमानाच्या स्थायू पदार्थाचे स्थिर तापमानाला स्थायूतून द्रवात रूपांतरित होण्यासाठी जेवढी उष्णता ग्रहण केली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, त्याला लॅटेंट हीट ऑफ फ्युजन म्हणतात. आता थोडं वर सरकूया. हे टेम्परेचर राईज झाला, इथं तर आपल्याला माहिती आहे उष्णता दिली गेली की जाणवते, पण त्याचं टेम्परेचर वाढतं. पण इथून पुढच्या पोर्शनमध्ये आता उष्णता दिलेली आपल्याला जाणवत नाही, टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. वन्स अगेन वी आर गेटिंग अनदर, दॅट इज नाउ नोन ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. आता वेपोरायझेशन का 100 डिग्री सेंटीग्रेडला आता इथे पाण्याचं रूपांतरण कशात व्हायला लागलंय? वाफे. The liquid is converting into gaseous phase. इथं काय व्हायला लागलंय? The solid is converting into its liquid phase. When the liquid is converting into the gaseous phase, another specific is given. Specific latent heat of vaporization. आपण हिची व्याख्या तयार करू. वरच्या व्याख्येकडे बघून बघा. The amount of heat energy absorbed at a constant temperature by unit mass of a solid या शब्दाच्या ऐवजी काय वापरायचं? लिक्विड. या व्याख्येला ही व्याख्या तुम्हाला लिहिता येईल. इथे व्याख्या कशी दिली आहे? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a solid to convert it into liquid phase. आता खालची व्याख्या स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. वरच्या व्याख्येत फक्त कोणते शब्द बदलायचे बघा. द अमाउंट ऑफ हीट एनर्जी absorbed at constant temperature by unit mass of a सॉलिडच्या ऐवजी काय घ्यायचंय? लिक्विड. टू कन्वर्ट इट इनटू लिक्विडच्या ऐवजी काय घ्यायचंय? गॅस किंवा गॅसेस फेज इज कॉल्ड ॲज स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. प्रत्येक स्थायू पदार्थाला, प्रत्येक द्रव पदार्थाला आपापल्या स्पेसिफिक लॅटेंट हीट असतात. या स्पेसिफिक लॅटेंट हीट घेतल्यामुळे ते आपल्या एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत कन्वर्ट होऊ शकतात. मी जसं तुम्हाला म्हणालो सॉलिड टू लिक्विड किंवा लिक्विड टू गॅस, या दोन्ही फेज मध्ये हीट एनर्जी अब्सॉर्ब होते आहे. याच्या उलट होऊ शकतं का? उलट पण होऊ शकतं. कधी होईल? जर गॅसेसचं लिक्विड व्हायचं असेल तर आता हीट अब्सॉर्ब नाही होणार, हीट रिलीज होईल. हीट विल बी गिवन आउट. किंवा इथं बघा लिक्विड टू सॉलिड व्हायचं असेल तर आता इथं सुद्धा हीट अब्सॉर्ब होणार नाही, हीट काय होईल? रिलीज होईल. रिव्हर्स मे ऑल्सो हॅपन. एका ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन अब्सॉर्ब केली जाते, तर एका ठिकाणी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन बाहेर केली जाते.
happen when the substances are converting from their phases, that is from solid to liquid, from liquid to gas, etc. So these are two important aspects: specific latent heat of fusion and specific latent heat of vaporization. These things are necessary for everything. उदाहरणार्थ पाण्याच्या बाबतीत मी तुम्हाला फक्त सांगेन, पाण्याचा मेल्टिंग पॉइंट 0 आहे, पाण्याचा बॉइलिंग पॉइंट 100. पाणी जेव्हा 0 डिग्री सेंटीग्रेडला आईस असताना आईसचं पाण्यात रूपांतर होण्यासाठी किती लागते लॅटेंट हीट? 333 किलो जूल पर किलोग्रॅम. तर 100 डिग्रीचा पाणी 100 डिग्रीच्या वाफेत रूपांतर व्हायला किती एनर्जी लागते? 80 कॅलरी पर ग्रॅम. दीज आर व्हॉट? दीज आर द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. आपण जेव्हा कॅलरी पर ग्रॅमचा विचार करतो, 333 किलो जूल पर केजी किंवा 80 कॅलरी पर ग्रॅम. दिस इज द लॅटेंट हीट ऑफ फ्युजन ऑफ वॉटर. And what is the latent heat of vaporization of water? It is given as 2256 kilojoule per kg or 540 calorie per gram. These are the data which are given in your book. तुम्ही पुस्तकात हा डेटा बघणार आहात. पण मेन कन्सेप्ट कोणती आहे? स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. Okay, today we will stop here. In the next part we will discuss about the another concept regarding the heat. Thank you.